तर ओम साईराम पब्लिक, मी तुमचा लाडका प्रणव. तर आता सकाळी उठून आपल्या ड्रायव्हर मामांकडे गाडी होती. सागर मामाची चाललो होतो, म्हणलं आता थंडीचे त्यांच्याकडून गाडी बदली करून घ्यावा, आपल्याला बाहेर जायचं होतं. आता इतकी थंडी वाजत होती, शेडीतून त्यांच्याकडे गाडी घ्यायची होती. ते रात्री लेट आली, ती घरी काही त्यांनी गाडी आणून लावली नाही. मग काही गाडी घेतली, निघालो संभाजीनगरला जायला. गाडीत इतकी मजा येत होती, रस्ता इतका भारी होता ना. सगळे ट्रका होत्या बरं का, मोठ्या गाड्या नव्हत्या, पण इतकी मजा येत होती ना आज. मग काय आता निघालो मस्तपैकी संभाजीनगरला. संभाजीनगरवरून घरी येताना डोंगरापाशी आलोच होतो, पण मग पोलिसांनी धरून घेतलं आपल्या गाडीला. आता चालान टाकीत होते. 500 रुपये बसला फाईन, कारण आपण सीट बेल्ट लावलं नव्हतं आज. मग काय आता फाईन भरावं लागेल. मग काय फाईन भरून घरी आलो. तर घरी आलं तर कुत्र्याला मध्येच बांधून ठेवलं सकाळच्या धरून. मग काय वावरात जायला निघलो. वावरात पाईपलाईन करायला माणसं येईल होते. मग आता म्हणलं चला, आपल्याला जावं, बोलवलं होतं पावडं घेऊन. पाईपलाईन करायला म्हणतो, आपलं नळ्या टाकायच्या होत्या पाण्याच्या चारात. तर मुरुमाचा डंपर आला होता, पण मग त्याने पाईपलाईन फुटून गेली. मग काही साथे आले होते, भरपूर लोक जमले होते. 2-3 जणांचं सायबन फुटलं होतं JCBने. आपल्या वावरात आता नळ्या टाकायचं काम चाललं होतं बरं का. JCBने केलं होतं, सायपन काढलं, लिकेज काढलं. आता काय मस्तपैकी मग काय आपण निघालो आता गावात जायला. मस्तपैकी गावात आलो होतो शिर्डीमध्ये. मग कोणतरी आवाज दिला मागून. मग काय आता गावात आलो होतो, भूक लागली होती. मग काय आता दाबेली खाऊ म्हणलं मस्तपैकी. मग काय घरी आलो होतो, घरी काहीतरी पार्सल दिलं होतं. मग काय रात्री आम्ही चौघंजण व्हॉलीबॉल खेळत होतो. सुरुवातच आपण केली होती व्हॉलीबॉलला. मग काय आम्ही चौघं मस्त व्हॉलीबॉल खेळत होतो. मग नंतरून दीपू काका आलते आणि से काका आलते. 6 जण खेळत होतो आम्ही व्हॉलीबॉल. मजा तर इतकी होत होती ना मस्तपैकी. रात्री थंडीचं एवढी थंडीचा घाम आला होता ना व्हॉलीबॉलमध्ये खेळताना.